काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला। सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिल्याचं देखील चव्हाणांनी म्हटलंय। तर नरेंद्र मोदींनी आधी करून दाखवायला पाहिजे होतं, नंतर बोलायला हवं होतं असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टोलेबाजी केली आहे। तर कल्पना करू शकणार नाही एवढी शिक्षा देऊ असं म्हटल्यानंतर लोकांची अपेक्षा वाढल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं। तर उद्या मॉकड्रिल होणार आहे, सर्व भोंगे वाजवले जातील, पण ते भोंगे चालू स्थितीत आहेत का असा सवाल देखील त्यांनी केला। पण सर्व नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यावा, ब्लॅकआउट केलं तर सर्वांनी दिवे भिजवावे असं आवाहन देखील आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर, खूप सारं स्वागत सर। एकंदर भारत पाकिस्तान सध्या संबंध आणले गेलेले आहेत। एकंदर पहलगाम च्या आतमध्ये हल्ल्यानंतर ज्या प्रकारे परिस्थिती चिघळत गेली आणि एकंदर कुठेतरी भारत सरकारने दावा केला की सिंधुदुर्गचं पाणी बंद केलेलं आहे आणि उद्या मॉक ड्रिलची घोषणा केलेली आहे। मुंबईत सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे। कसं पाहता या सगळ्या परिस्थितीकडे नेमकं काय होतंय, मॉक ड्रिल म्हणजे काय आणि एकंदर या अनुषंगाने फरक किती पडणार आहे, याचा किती फायदा होणार आहे? हे पहा, पहलगाममध्ये जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो निग्रून हल्ला केला आणि ते सुद्धा पर्यटकांच्यावर, निरपराध पर्यटकांच्यावर हल्ला केला, त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे। ते काय त्याबद्दल कुणीही त्याबद्दल कडक शिक्षा झाली पाहिजे दोषी लोकांना, याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे। आता याचं पुढं काय करायचं? पाकिस्तान अशा प्रकारे जर दहशतवादी कारवाया चालू ठेवणार असेल तर त्यांना काहीतरी त्या कारवाया बंद करण्याकरता काहीतरी धडा शिकवावा लागेल, याबद्दल आमचं सर्वांचं एकमत आहे। आणि सर्व विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे। अशी युद्धजन्य परिस्थिती आणखी किती दिवस चालणार, त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय। बरेच काही पर्यटक आता जायचं थांबलेले आहेत आणि त्यामुळं मला वाटतं जे राजनैतिक तो काही थांबवलं नाही पाहिजे। पाकिस्तानवर सर्व देशांचा, राष्ट्रांचा दबाव आणला पाहिजे, त्याच्यामुळे काहीतरी स्ट्रिक्ट कमिटमेंट केली पाहिजे। त्याचबरोबर ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना मोकळं सोडून देता कामा नये, त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कायदेशीर प्रकारे खटला घालून त्यांना शिक्षा दिली पाहिजे। तर युद्ध हे उत्तर नाही, मात्र पाकिस्तानला त्यांचं चोख उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांचा आका जो आहे त्याला पकडून त्याला योग्य ती शिक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रकारे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।